ಆತ್ಮೀಯ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಥೇ ಸೀತಾರಾಮ್ ನ್ಯೂಸದ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಂ ಆಯುಧ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೊತೆಯವರು. ತಾವು ಈಗ ಸುದ್ದಿಗಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಂಚ್ತಾ ಇರ್ರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ವೈಚಾರಿಕೆಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗಾಗಿಯೂ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾತಾಡುವಂಥ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು. दिल्ली में अभी हमारा थोड़ा सा चूँकि वो प्रोसेस जारी है, तो धीरे धीरे यहाँ पर भी उसी प्रकार की व्यवस्था होगी. क्योंकि जैसा मैंने अभी भी कहा कि हमारी जो परख है, हमारा जो लिटमस टेस्ट है, वो है कि नागरिक को किस हद तक हमारे ऊपर विश्वास है. क्यों हमने वो भी ज़माना देखा कि रेडियो में जब मौसम का हाल बोला जाता था तो लोग उसका व्यंग करते थे, उसका मजाक करते थे. वो कहते थे अगर ये कह रहे हैं कि बारिश होगी तो मान लीजिए कि धूप होगी. लेकिन आज स्थिति ये है कि मुंबई जैसे शहर में बरसात के दिनों में छतरी ले जाने से पहले आम नागरिक अपनी मोबाइल पर ऐप पर देखता है कि कितने घंटे बारिश रहेगी, कब रुकेगी. और अगर उसकी गृहिणी लाती है छतरी तो बड़े भरोसे के साथ कहता है कि रुक जाओ, 10 मिनट के बाद जाएंगे, तब तक बारिश रुक जाएगी. तो ये हमारी फर्क है, यही हमारा मापदंड है और उसी पर हम पूरा उतर करके सन 2047 के भारत को निर्माण करने में अपना योगदान है. पहली बार ये भी बड़ा महत्वपूर्ण एक सूचना है जो सबके साथ साझा की. ये जो आज की व्यवस्था है ये विशेषकर केंद्रित रहेगी पंचायतों पर. और वो भी जैसे कि हमने एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट का एक सफल प्रयोग किया था, मोदी जी की कल्पना थी. अब उसकी सफलता के बाद एस्पिरेशनल ब्लॉक्स की तरफ जा रहे हैं, धीरे धीरे विलेजेस की और पंचायत की तरफ. तो ये भी उसी इकोसिस्टम का हिस्सा बने, फोकसिंग प्राइमरीली क्योंकि वहाँ पर किसान भी है, वहाँ फिशरमैन भी है, वहाँ आम नागरिक भी है, छात्र भी हैं, गृहिणियाँ भी. बाकी जैसे जैसे बातें आ जाएंगी हम कर लेंगे. एक बात यहाँ उभर के सामने आई इस एक चिट्ठी के जरिए, और ये पहले दिन से हम ये बात करते आए. हर गांव में बैसरन में एक मेमोरियल कायम करेंगे उन 26 लोगों के लिए एक यादगार के तौर पे, ताकि वैसे हम लोग तो कभी भूलेंगे नहीं, लेकिन इंसानी फितरत है, याददाश्त जो है वो बदल जाती है. तो आज जो कैबिनेट मीटिंग मैंने पहलगाम में बुलाई थी कुछ घंटे पहले, उस कैबिनेट मीटिंग में ये फैसला हुआ है कि PWD डिपार्टमेंट को ऑथराइज किया हुआ है कि फौरी तौर वो इन प्रिंसिपल अप्रूवल जो है इस मेमोरियल के लिए दें. हम अब इसके लिए कुछ लोगों से अब सजेशंस मांगेंगे कि किस तरह का होना चाहिए, ताकि एक शानदार लेकिन बड़ा टेस्टफुल एक वहाँ मेमोरियल उन 26 लोगों के लिए बने, एक हमेशा के लिए यादगार के तौर पे. वो मैं आपके साथ शेयर करना चाहता हूँ. ನಿಮ್ಮನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು ಇದೆ ಸ್ಕ್ರೀನ್ ಓಪನ್ ಮಾಡಿದಾಗ ಬಟನ್ ಬರುತ್ತೆ, ಅದು ಬಲ್ಕ್ ಜನರೇಟರ್ ಡೆಫಿನಿಷನ್ನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅವರು ಬಲ್ಕ್ ಅಂತ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ದೆನ್ ಅವರಿಗೆ ಬರಲ್ಲ, ಯಾವ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಬರಲ್ಲ. ಬಲ್ಕ್ನಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಹಾಂ, ಹೇಳ್ತೀನಿ ಸರ್. ಬಲ್ಕ್ ಜಲ್ಲಿ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಡ್ರಾಪ್ ಡೌನ್ ಬರ್ತದೆ. ಡ್ರಾಪ್ ಡೌನಲ್ಲಿ 3 ಭಾಗ ಬರುತ್ತೆ. ಒನ್ ಈಸ್ ರೆಸಿಡೆನ್ಷಿಯಲ್ ಇದೆಯಾ, ಎಷ್ಟು ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಿಂತ ಮೇಲೆ ಇದ್ದರೆ ಸರ್, ಎಷ್ಟಿದೆ 100 ಯೂನಿಟ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಸರ್ ಎಕ್ಸೆಂಪ್ಷನ್? ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಅನಿಸ್ತು ನಿಮಗೆ?
ಇದರಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಲೈಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಿಸ್ಲೈಕು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತೂ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಶೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಅದು ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸಿರ್ಬೋದು. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ, ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ಹಂಚ್ತಾ ಇರಿ, ಜೊತೆಗೆ ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗ್ತಾಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್, ಇದು ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ. ವಂದನೆಗಳು.